नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान त्याच्यावरती लाईक सुद्धा आले, पण कमेंट तुम्ही केलेल्या नाही. तर प्लीज कमेंट करा, ही माझी पहिली रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुमच्यासाठी मी काल व्हिडिओ बनवलेला होता की बॅगेचं माप कसं घ्यायचं, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, कोणत्या बॅगेला किती माप घ्यायचं आणि ती बॅग वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग किती स्टिच केल्यानंतर किती मापाच्या झाल्या पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर त्याला व्ह्यूज छान आले, तुमचा चांगला प्रतिसाद सुद्धा आला, कारण लाईक चांगले आले. तर त्यावरून मला समजतं की तुम्हाला ती व्हिडिओ आवडलेली आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला आज सांगणार, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बॉटमचा बेस कसा घ्यायचा असतो, किती प्रकारचे बेस असतात आणि त्यासाठी कसं मेजरमेंट घ्यायचं असतं, ते संपूर्ण डिटेलमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. मैत्रिणींनो, तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा छान प्रतिसाद सुद्धा मिळतो आणि तुमचे लाईक सुद्धा येतात, कमेंट सुद्धा येतात. पण काही व्हिडिओला असं असतं की कमेंटच येत नाही. तर कालच्या व्हिडिओला एकच कमेंट आलेली आहे. तर प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते, कारण तुमची कमेंट आली म्हणजे मला समजतं की हो, आपला व्हिडिओ छान झाला. तर प्लीज कमेंट करा. आणि अजून तुमच्या काही शंका असतील स्टिचिंगविषयी तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. बॅगेविषयी काही विचारायचं असेल ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर मैत्रिणींनो, मी बरेच व्हिडिओ याआधी अपलोड केलेले आहेत की बॅगेचं माप कसं घ्यायचं, नंतर ट्रॅव्हल बॅग कशी स्टिच करायची, कॉइन पाऊच कसं स्टिच करायचं, ट्रॅव्हल बॅग कशी स्टिच करायची, अजून आपल्याला अजून एक जी स्कूल बॅग असते ती स्टिच करायची आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. कारण मला एक कमेंट आलेली की काही ताई स्कूल बॅग स्टिच करून दाखवा. तर आपण स्कूल बॅगसुद्धा स्टिच करणार आहोत. तर ती व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपण बघणार आहोत की जे आपण ट्रॅव्हल बॅग वगैरे स्टिच करतो किंवा शॉपिंग बॅग, तर त्याचा बॉटम कसं घ्यायचा, किती प्रकारचे बॉटम असतात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे येणार नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मी तुम्हाला सांगते, डायग्राम थ्रू तुम्हाला मी सांगणार आहे की बॉटम कसा घ्यायचा असतो, ते किती किती प्रकारचे असतात. तर चला मग. ही बघा, ही माझी टेलरिंगचीच वही आहे. याच्यामध्ये मी माझे ब्लाउजेसचे वगैरे डायग्राम काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता, पूर्ण मी टेलरिंगचं सगळ्या टिप्स वगैरे याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत, ब्लाऊजचं वगैरे. आणि ड्रेसचं पण मी सगळं लिहून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे डायग्राम थ्रूच. पण त्याआधी हे बघा, प्रिन्सेस कटचं डायग्राम वगैरे, कुठून कसं माप घ्यायचं, सगळं माझी शिलाईचीच ही माझी वही आहे. तर या वहीमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे की बॅगेचा बॉटम कसा घ्यायचा आणि किती घ्यायचा. तर हे बघा, बॉटम किती प्रकारचे असतात ते आधी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बॅगेचे बॉटम जे असतात ते बघा, आपण पूर्ण अखंड जेव्हा कपडा घेतो, म्हणजे आता हा पूर्ण अखंड कपडा आहे, म्हणजे हा वरतून असा फोल्ड होऊन याच्यावरती येईल. तर याला आपल्याला फक्त साईडलाच लावावं लागतं, खालचा बॉटम आपण लावत नाही. तर अखंड कपडा असेल आणि तुम्हाला शॉपिंग बॅग स्टिच करायची असेल तर आपल्याला फक्त साईडलाच दोन कपडे जे असतात ते जॉईन करावे लागतात. खालून आपल्याला जॉईन करावं लागत नाही. तर साईडला तुम्हाला जर पिशवी जास्त मोठी हवी असेल शॉपिंग बॅग, तर तुम्ही 6 इंचाचं घ्यायचं आहे. 6 इंचाचं त्याची रुंदी घ्यायची आहे. आणि उंची जी आहे ती, आता तुम्ही खालचा बॉटम किती याचा घेताय, म्हणजे आता हा 6 इंचाचं जर तुम्ही त्याची रुंदी घेणार आहात, तर वरतून तुम्हाला हे बघा, वरतून इथून तुम्हाला 3 इंच मायनस करायचे आहे आणि मग त्याची उंची पण मोजून घ्यायची आहे, 3 इंच मायनस करून. कारण त्याचं बॉटम रेडी करण्यासाठी तुम्हाला 3 इंचाचं इथून वरून कमी होईल आणि 3 इंच खालून कमी होईल. तर फक्त आपल्याला वरचे 3 इंच कमी करायचे आहेत. म्हणजे 6 इंच जर तुम्ही रुंदी घेतली साईडने जोडण्याच्या कापडाची, तर त्याला तुम्हाला 3 इंच उंचीमधून मायनस करावे लागेल. आणि जर 4 इंचाची घेतली तर 2 इंच वरतून उंचीमधून मायनस करून तेवढा तो कापड तुम्हाला कट करून घ्यायचा आहे उभा, आणि हा इथे जॉईन करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि या साईडने सुद्धा तुम्हाला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर खालचा बॉटम आपोआप तुमचा रेडी होऊन जातो, कारण हा खालचा भाग जो आहे तो इथे जॉईन होतो, म्हणजे असा तो पूर्ण भाग येतो. इकडून पण हे असा भाग येतो, हे असे 2 तुकडे एकावर एक येतात. आणि हा वरचा, हा जो वरून जो येईल अखंड कापड, तो याला जॉईन होतो. आणि मग ही अशी पिशवी तुमची रेडी होणार आहे. हे बघा, अशा प्रकारची अशी याला पण जॉईन आणि वरतून बंद, अशी ही तुमची पिशवी रेडी होते. तर हे झाले तुमचे 2 साईडचे आणि हा खालचा बॉटम. तर हे झालं आपलं बॉटमविषयी. जर तुमचा अखंड कपडा असेल तर तुम्हाला असा बॉटम घ्यावा लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही 2 तुकड्यांमध्ये बॅग स्टिच करताय, म्हणजे हा तुकडा वेगळा आणि हा तुकडा वेगळा, आणि हा तुम्हाला जॉईन करायचा आहे, तर तुम्हाला हे बघा,
या तिन्ही साईडने तुम्हाला बॉटम जोडावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला किती साईजचा रुंदीचा बॉटम हवा आहे तो तुम्ही ठरवायचा आहे. 2 इंच, 4 इंच, 6 इंच, 8 इंच, जसं तुमची पिशवी असेल त्यानुसार तुमचा बॉटम ठरतो. तर हा बॉटम तुम्हाला तिन्ही बाजूने जोडावा लागतो. त्यासाठी तुम्हाला इथून हे पूर्ण मेजरमेंट घ्यावं लागतं. दोन्ही साईडचं आणि खालचं मेजरमेंट घ्यावं लागतं आणि मग त्याच्यानुसार तुमचा चौकोन तुकडा तयार होतो आणि तो इथं हे बघा या पिशवीला इथून असा जॉईन करावा लागतो. मग हा झाला तुमचा दुसऱ्या याचा बॉटम. हे बघा असा हा बॉटम झाला. तर ह्या बॉटमसाठी काहीही तुम्हाला मायनस करायची गरज नाही आहे. फक्त जर तुम्ही असा अखंड कापड घेत असाल आणि त्याला जर तुम्हाला बॉटम रेडी करायचा असेल तर तुम्ही जेवढ्या रुंदीचा बॉटम घ्याल तेवढे त्यातून हाफ उंचीतून तुम्हाला कट करायचं आहे आणि मग तेवढी उंचीचा तुम्हाला कपडा कट करायचा आहे. याच्यामध्ये तसं नाही, जेवढी उंची आहे ना तेवढी मोजून तुम्हाला त्याची कटिंग करावी लागेल. फक्त 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं जेव्हा आपण वरतून फोल्ड करण्यासाठी दोन्ही साईडने फोल्ड करावं लागतं वरतून, त्यासाठी तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हा झाला आपला दुसऱ्या बॉटमविषयी. त्याच्यानंतर हे झाले आपल्या शॉपिंग बॅगच्या बॉटमविषयी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. ही शॉपिंग बॅगच्या बॉटमविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे आपली ट्रॅव्हल बॅग. जर तुम्हाला ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची आहे तर ट्रॅव्हल बॅगसाठी आपण काय करतो, जर मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग असेल ना तर आपल्याला खालून या साईडने तुम्हाला जर एकदमच मोठ्या साईजची असेल तर तुम्हाला 4 इंच या साईडने आणि 4 इंच या साईडने असा चौकोन कट करावा लागतो. दोन्ही साईडने चौकोन कट करायचे असतात आणि मग तुमचा हा बॉटम रेडी होतो. तर हा असा बॉटम जर तुम्हाला रेडी करायचा असला तर हे बघा, जर तुम्ही उंचीमध्ये ह्या बॉटमचा बेसचा जो आता आपण रुंदी आणि उंची बघितली म्हणजे 4 इंच इकडून 4 इंच इकडून 8 इंच, तर जर तुम्ही कपडा कट करताना उंचीमध्ये 8 इंच एक्स्ट्रा घेतलं नाही तर तुमचं या बॉटम कट केल्यानंतर वरतून उंचीमध्ये 8 इंच कमी होतात आणि ही एवढ्या मापाची बॅग फक्त तुमची एवढ्या मापाची बनून जाते. त्याच्यामुळे तुमची बॅग छोटी होते. म्हणून जेव्हा कधी तुम्ही हा चौकोन कट कराल त्या चौकोनाच्या मापानुसार तुम्हाला उंचीमध्ये वाढवायचा आहे. म्हणजे समजा हा तुम्हाला 8 इंचाचा चौकोन कट करायचा आहे 4x4चा. हे बघा 4x4चा जर चौकोन तुम्हाला कट करायचा आहे तर तुम्हाला उंचीमध्ये तुम्हाला 8 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जर आपली मध्यम आकाराची बॅग असेल, मध्यम आकाराची तुमची जर बॅग असेल तर तुम्हाला उंचीमध्ये म्हणजे हा चौकोन जो आहे तो 3x3चा कट करावा लागतो म्हणजे 6 इंच. तर तुम्हाला उंचीमध्ये 6 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. समजलं, 3 इंच इकडे आणि 3 इंच इकडे असं चौकोन तुम्हाला कट करायचं आहे. त्याच्यानंतर आपला तिसऱ्या प्रकारचा जो बॉटम असतो किंवा बॅग असते त्यामध्ये आपण चौकोन अखंड कपडा घेतो खूप मोठ्या साईजचा आणि त्याच्यामध्ये आपण वरतून पण 2 चौकोन खालून पण 2 चौकोन असे कट करत असतो. आता हा चौकोन जर तुमचा 2x2चा असेल किंवा 3x3चा असेल तर हा 3x3 म्हणजे 6 इंच, 3x3 हा 6 इंच म्हणजे तुम्हाला उंचीमध्ये 6 + 6 तुम्हाला 12 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल उंचीमध्ये. तेव्हा तुमची बॅग तेवढ्या हे जे माप आहे तुमचं चौकोनाचं ते कव्हर करते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बॉटमविषयी तुम्हाला माहिती नसतं आणि त्याच्यामुळे तुमची बॅग छोटी होऊन जाते आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो, अरे मी तर कापड एवढा मोठा घेतलेला मग बॅग छोटी का झाली. तर हे गणित असतं तुमचं बॅग छोटी होण्याचं कारण असतं. ते तुम्हाला माहिती नाही आहे कारण बॅगेचं तुम्ही कोर्स वगैरे केलेला नसतो. तुम्ही फक्त यूट्यूबवरती बघून बॅग स्टिच करत असतात, त्याच्यामुळे ती छोटी होते. आणि जर का तुम्हाला शॉपिंग बॅग नाही पर्स जी आपण खांद्यावर घेतो ती जर रेडी करायची असेल, हे बघा अशी जर तुम्हाला शॉपिंग बॅग रेडी करायची असेल जी आपण खांद्यावर घेतो, पर्स वगैरे शॉपिंग बॅग तुम्ही जे काही म्हणाल ते खांद्यावरची पर्स रेडी करण्यासाठी जर तुम्हाला खालून चौकोन कट न करता हा बेस रेडी करायचा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ही खालची जी उंची आहे त्याच्यातून इकडून 2 इंच मायनस करायचे, इकडून पण 2 इंच मायनस करायचे आणि हे मधली जी आपली रुंदी राहिलेली आहे ती मोजून घ्यायची आणि त्या मापाचा तुम्हाला कपडा कट करायचा आहे म्हणजे वेगळा बॉटम कट करायचा आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला किती रुंदीचं घ्यायचं आहे आणि हा चौकोन तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे. हे बघा एवढ्या साईजमध्ये हा तुमचा चौकोन अटॅच होऊन जातो आणि हा साईडचा पार्ट जो आहे तो इकडून अटॅच होतो म्हणजे इथे अटॅच होतो आणि हा साईडचा पार्ट इकडून अटॅच होतो. असा हा तुमचा बॉटम बेस बनून जातो. तर हे बघा असा तुमचा बेस बनून जाईल आणि मग हा वेगळा बेस बनल्यामुळे तुमच्या बॅगेला कडकपणा पण येतो छान आणि ती सेट पण छान होते आणि खांद्यावरती घेण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा बॉटम रेडी करू शकता. तर हे सगळे बॉटमचे प्रकार होते जे तुमच्या लक्षात आलेच असतील. हे खालून फोल्ड केलेलं असतं, आपण याला फक्त साईडने जोडायचं असतं. त्याच्यानंतर याला आपण तिन्ही बाजूने जोडत असतो बॉटम, जी आपली शॉपिंग बॅग असते किंवा बाजाराची पिशवी असते.
त्याच्यानंतर हा आपला ट्रॅव्हल बॅगचा बॉटम आहे. ट्रॅव्हल बॅगच्या बॉटमसाठी आपण 4 बाय 4 उंचीचं जर कट करायचं असलं तर 8 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला जर चारी बाजूने चौकोन कट करायचे असले तर तुम्हाला 6 बाय 6 म्हणजे 12 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल. आणि तुम्हाला जर 3 बाय 3चा चौकोन कट करायचा असेल बॉटमचा तर तुम्हाला 6 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यावं लागेल. तर हे झाले बॉटमचे प्रकार आणि ते कसे घ्यायचे, कसे कट करायचे. तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल. समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. कमेंट थ्रू सुद्धा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काही अजून तुमच्या शंका असल्या त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर तुमच्या लक्षात आलेच असतील हे सगळे बॉटमचे प्रकार वगैरे. तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि अजून तुम्हाला डिटेलमध्ये जर लिहून हवं असेल तर तुम्ही मला ते सुद्धा सांगू शकता. मी तुम्हाला पूर्ण नोट्ससारखं तुम्हाला लिहून वगैरे व्यवस्थित सांगणार आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर. आणि तुम्ही जर स्टिचिंगचं काम वर्षानुवर्ष करत असाल तर तुम्हाला हे सगळं लवकरात लवकर लक्षात येतं. तर अजून काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तुम्हाला सर्व मी बॉटमचे प्रकार सांगितलेले आहेत की कोणत्या पर्ससाठी किती बॉटम घ्यायचा असतो आणि तो कसा कट करायचा, त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये किती एक्स्ट्रा घ्यावं लागतं सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील त्या सुद्धा विचारू शकता. तुमची कमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची कमेंट आल्याशिवाय मला समजत नाही की तुम्हाला समजलं की नाही. तर प्लीज कमेंट करत जा आणि जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्यांनी लाईकसुद्धा नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे जुने व्हिडिओसुद्धा वॉच करा, कारण त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला जर बॅग स्टिचिंग येत नसेल तर बॅग स्टिचिंग, पर्स स्टिचिंग, कॉइन पाऊच स्टिचिंग, ट्रॅव्हल बॅग स्टिचिंग, नंतर शॉपिंग बॅग स्टिचिंग संपूर्ण मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. व्यवस्थित टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्याबरोबर. तर प्लीज त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही वॉच करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.